नमस्कार. मी अनिल उदळे. सर्व दर्शक जे माझे सबस्क्रायबर आहेत, जे व्ह्यूज आहेत, त्या सर्वांचे प्रथम मी आभार मानतो. आज आपले DBC लाईव्ह न्यूज आपल्या सर्वांच्या कृपेने 5व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे. आजचा दिवस आमच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण का आज म्हणजे 3 मार्च 2021ला आमचे हे चॅनल पोर्टल चॅनल चालू केल्यानंतर आम्हाला इतका प्रतिसाद मिळेल असे वाटत नव्हते. कारण का हे पोर्टल चॅनल चालू केल्यानंतर माझे जवळचे मित्र माझ्या माघारी हे काय चालवणार, हे चॅनल चालवणे कठीण आहे आणि हे काय चालवणार, यांच्या हातून काय होणार, असे उपरोधात टोलेबाजी केल्याचे ऐकत येत होते. पण नाव उमेद व्हायचं नाही. जिद्दीनं, कष्टानं, मेहनतीनं जे आपण स्वीकारलं आहे, जे व्रत स्वीकारलं आहे ते तडीच न्यायचं जोपर्यंत आहे तोपर्यंत. हे निश्चित करूनच गेली 4 वर्ष पूर्ण झाली. आज 5वं वर्ष चालू झालेलं आहे. या 5 वर्षात अविरत अशा रोज आणि रोज आमच्या परिसरातील आणि जितक्या शक्य होईल तितक्या बातम्या देण्याचं काम जिद्दीने आणि चिकाटीने केलं. आणि तुम्हा सर्व व्ह्यूज जे म्हणजे दर्शक, जे सबस्क्रायबर म्हणजे सभासद, जे हितचिंतक मित्र वगैरे, या सर्वांनी अगदी मोलाची साथ देत आज हे आमचं पोर्टल चॅनल 5व्या वर्षामध्ये नेऊन ठेवण्यासाठी हातभार लावला आहे. चॅनल मोनोटायझेशन होईपर्यंत खूप अपार कष्ट करावे लागत होते. काही नियम असतात ते पाळावे लागतात. ते पार आम्ही गेल्या 6 महिन्यामागे केलेलं आहे. आणि आता जे यूट्यूबच्या माध्यमातून मोनोटायझेशन झाल्यानंतर जी आर्थिक कमाई होती ती पण काही अंशी सुरू झालेली आहे. आणि यासाठी तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. जे मोनोटायझेशन होण्यापूर्वी जे नियम असतात ते नियम पार पाडत असताना खूप सचोटीनं काम करावे लागले. आणि अनेक व्हिडिओज, बातम्या अगदीच 1000, 2000, 5000, 10,000 काही व्ह्यूजने आम्हाला पाठिंबा देत हे व्हिडिओ न्यूज वगैरे पाहिले. आणि अशा प्रकारे हे पोर्टल चॅनल अगदी एक दर्जेदार आणि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता, कुणाच्याही एकाची वाहवाही न करता सर्वसमावेशक बातम्या देत आम्ही या स्टेपला म्हणजे या पायरीवर येऊन पोहोचलो आहोत. अनेक प्रत्यंतर या काळामध्ये घडली, राजकीय बदल झाले, काय झाले, पण कुणाचंही एखाद्याची बाजू घेऊन पोर्टल चॅनल ही चालवण्याचा प्रयत्न केलेला नाही. निवडणुका आल्या अनेक प्रकारच्या. निवडणुकामध्ये जे काही अलीकडच्या काळामध्ये पॅकेज हा परवलीचा शब्द प्रचलित झाला आहे. या पॅकेजच्या पाठीमागं फारसं कधी आम्ही लागण्याचा प्रयत्न केला नाही. आणि विनाकारण कुणाची तरी स्तुती सुमने गायची आणि विनाकारण कुणावरही नाहक टीका करायच्या, या समतोलपणा साधत या पोर्टल चॅनलने एक विश्वासार्हता निर्माण केली आहे. जे सत्य आहे ते सत्य लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न अगदी कसोशीनं आम्ही करतो. कुणाचं मन दुखवू नये किंवा दुखावलं जाणून बुजून हे आमच्या हातून होत नाही, होणार नाही. मात्र जरी अन्यायकारक जर काही घटना घडत असतील त्यावर मात्र आवाज उठवण्याचे काम आम्ही निश्चित करत आहोत आणि करणार आहोत. आणि यातच त्याचं आम्हाला एक वेगळं समाधान, जे अर्थकारणापेक्षा ते वेगळं आहे. आणि म्हणूनसाठी आम्ही कधी जाहिरातबाजी किंवा पॅकेजच्या माध्यमातून कुणाच्या पाठीमागे ससेमिरा लावणे असल्या भानगडी केलं नाही. आमचा चंदगड तालुका पत्रकार संघ हा देशातील सर्वात जुन्या अशा ब्रिटिशकालीन जे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पत्रकारांची एक अग्रगण्य संस्था, ज्याला देशातील किंवा महाराष्ट्रातील मातृसंस्था पत्रकारांची म्हणून ओळखली जाते, त्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदशी
आमचे चंदगड तालुका पत्रकार संघ हा जोडला गेला आहे. चंदगड तालुका पत्रकार संघ हा स्थापन करून जवळजवळ ते 32 वर्ष होत झाले आहेत आणि या पत्रकार संघाच्या माध्यमातून हे आमची चॅनल आम्ही चालवत आहोत. या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून कुणाच्या मागे आम्ही कधी लागलो नाही, कारण का आज परिस्थिती आहे की सबस्क्राईब होण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने ते सबस्क्राईब केले जातात. काही खरेदी पैसे देऊनसुद्धा खरेदी सबस्क्राईब होऊ शकतात. काही ज्या कंपन्या आहेत त्या अशा प्रकारे सबस्क्राईब पैसे घेऊन देत असतात. आता आम्ही कुणाकडे विनंती किंवा काही न करता जे आज सबस्क्राईब आम्हाला मिळाले आहेत त्यात आम्ही समाधानी आहोत. या सबस्क्राईबच्या माध्यमातून आमचं चॅनल देखील मोनटाईज म्हणजे मान्यता प्राप्त झालं आहे आणि हळूहळू आता यूट्यूबकडून आर्थिक कमाई सुरू झाली आहे. आमच्या पोर्टल चॅनलला खास करून मुंबईचे उमेश शेट्टी, पुण्याचे बाबुडी सुधा, कोल्हापूर कागलचे कृष्णात कोरे, गडिंगलचे रावसाहेब यादव, संकेश्वरचे पांडुरंग पाटील, बेळगावचे विलास अध्यापक, दोडामार्ग सिंधुदुर्गचे तुळशीदास नाईक, चंदगडचे प्रदीप पाटील, आमच्या ज्या निवेदिका आहेत त्या शुभांगी पाटील, माझे सहकारी मित्र उदयकुमार देशपांडे, या सर्वांच्या प्रेरणेमुळे हे चॅनल आम्ही इथपर्यंत आणून ठेवण्यासाठी यशस्वी ठरलो आहोत आणि त्याला तुमचा मोलाचा पाठिंबा किंवा सहकार्य मिळालेलं आहे. आशा करतो या 5 वर्षाच्या नंतरही देखील अशाच प्रकारे आम्ही समाजोपयोगी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या विषयावर अधिक प्रमाणात भर देऊन समाजोपयोगी आमचं चॅनल होईल याकडे निश्चित पाहत आहोत. संपादकीयच्या माध्यमातून अनेक विषयावर टीका टिप्पणी किंवा प्रकाश टाकत असताना विषय हाताळताना बोलावं लागतं. तो जाणून बोलून किंवा हेतुपुरस्कर नाही, पण असे संपादकीय विषय देखील या चॅनलच्या माध्यमातून आम्ही हाताळतो. अशा प्रकारचे सर्वसमावेशक चॅनल असं फारसं कुठं नसतं. गेल्या वर्षामध्ये जे संपूर्ण 843 जी चॅनल्स आहेत या चॅनल्सच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले जातात. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं चॅनल म्हणून आमच्या DBC लाईव्हचा उल्लेख करण्यात आला आणि यूट्यूबकडून या वर्षामध्ये ज्या सर्व रेसिपीमध्ये आम्हाला बहुमान मिळाला त्या पाठीमागे देखील तुमचं सर्वांची प्रेरणा आणि योगदान आहे. असो, हे सर्व काही तुमच्यामुळे घडलं आहे. आजचा हा आनंदाचा दिवस आहे. या आनंदाच्या दिवशी मी सर्वांचे आभारी मानत आहोत.